शासकीय विश्रामगृहाचं नूतनीकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यानंतर जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती व्हिडिओ सादरीकरणाद्वारे देण्यात आली। यावेळी बोलताना आमदार प्रकाश आंबेडकर यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील रस्त्यांची तुलना करत कर्नाटकातील रस्ते ज्या दर्जाचे आहेत त्याच धर्तीवर महाराष्ट्रात रस्ते व्हावेत अशी अपेक्षा नामदार चव्हाण यांच्याकडे व्यक्त केली। नामदार रवींद्र चव्हाण यांनी मागील 2.5 वर्षाच्या कार्यकाळात विकासाला बसलेली खीळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने संपल्याचं सांगितलं। सध्या कालावधी कमी आहे, यात जास्तीत जास्त कामं मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। आता यानंतरच्या काळामध्ये या साकवांसाठी आणि साकव किंवा त्यामध्ये असणारे पूल अशा पद्धतीने त्याला संबोधून जवळजवळ त्यासाठी सुद्धा 1 कोटी रुपये देण्याच्या संदर्भातला जो निर्णय गेल्या अनेक वर्ष प्रलंबित होता, गेल्या अधिवेशनामध्ये आम्ही सर्वांनी हेतू पुरस्कार वारंवार सांगून त्या सगळ्या गोष्टीला सुद्धा मंजुरी घेतली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये 1300 कोटी रुपये जे लागणार आहेत त्यासाठी ते सुद्धा बजेटमध्ये आणण्याचा आम्ही पूर्णच्या पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि नक्कीच पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या साकव हा विषय जो आहे त्याला एकदम पूर्णविराम द्यायला म्हणतात, तो पूर्णविराम एकाच दिवशी होईल अशा पद्धतीने। यावेळी भाजपचे राहुल चिक्कोडे, विजय जाधव, महेश जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते।